गुंतवणूकदाराचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल हा जर सर्वे केला तर आतापर्यंत जेवढे जगभरामध्ये सर्वे झालेत आणि तो सर्वे निघालाय तो स्वतः. म्हणजे काय, इन्फोसिसचा IPO आला किंवा म्युच्युअल फंडचा NFO आला, ह्या सगळ्यामध्ये खूप साऱ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्या, परंतु त्या गुंतवणुकीमध्ये टिकून किती राहिले हा जर आकडा बघितला तर तो आकडा 100 पैकी फक्त 1% किंवा 1% खालीच आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो ते लाखाचे जेव्हा 2 लाख होतात, 5 लाख होतात, 10 लाख होतात, अशा वेळेला त्याला वाटतं ही गुंतवणूक अजून किती वाढणार, आणि म्हणून कुठेतरी 10,000 रुपये इन्फोसिस मध्ये केलेली गुंतवणूक किंवा 10,000 रुपये निपॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये केलेली गुंतवणूक आज करोडोची झाली आहे. कारण तिथे ज्यांनी गुंतवणूक केली ती गुंतवणूक डबल झाली, दुप्पट झाली, तिप्पट झाली किंवा चारपट झाली, अजून किती वाढणार म्हणून त्यांनी काढून टाकलं. म्हणजेच काय, आपणच आपले शत्रू झालो, कारण आपल्याला भविष्य किती मोठं होतं माहिती नाही. फायनान्शियल ऍडवायझर हाच रोल प्ले करतो की सर तुम्ही जी गुंतवणूक केली आहे आज 2 लाख रुपये मिळतील, पण 2 लाखांनी तुमच्या जीवनामध्ये असा काही फरक पडणार नाही, परंतु ही 1-2 लाख रुपयाची गुंतवणूक भविष्यामध्ये करोडोची होऊ शकते जेव्हा तुम्हाला रिटायरमेंटची त्याची गरज. एक गुंतवणूक ऍडवायझर तुमच्यासाठी गोल प्लॅनिंग, एक GPS चा रोल प्ले करतो आणि तुमची जी पैसा आहे त्याला संपत्तीत रूपांतरित करतो.